नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या शेतकऱ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात एक मोठा व्यापार करार होतोय आणि त्याचे पडसाद आपल्या कृषी क्षेत्रावर कसे उमटू शकतात, चला याचाच सविस्तर आढावा घेऊया. बघा, ज्या लेखाच्या आधारे आपण ही चर्चा करतोय त्याची सुरुवातच या वाक्याने होते. या एका वाक्यातूनच या विषयाची गंभीरता आपल्या लक्षात येते. पण नक्की भीती कशाची होती आणि खरंच तसं घडलंय का? चला खोलवर जाऊन समजून घेऊया. हा सगळा गुंतागुंतीचा विषय आपण 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी हा करार जाहीर कसा झाला, मग भारताची कृषी संरक्षण नीती काय आहे, अमेरिका दबाव का आणतेय, याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल आणि शेवटी ह्यातून कोणतं आव्हान उभं राहतं. आता यातली पहिलीच गोष्ट मोठी रंजक आहे. ह्या व्यापार कराराची घोषणा झाली, पण ती भारतातून नाही तर थेट अमेरिकेतून. आणि यामुळे सुरुवातीलाच एक मोठा गोंधळ निर्माण झाला. आणि हा गोंधळ इथे अजून वाढतोय. बघा, एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ठामपणे सांगतायत की या करारात शेतीचा समावेश आहेच, तर दुसरीकडे भारताचे वाणिज्य मंत्री म्हणतात की शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल आणि चर्चा अजून पूर्ण झालेली नाही. आता या दोन वेगवेगळ्या विधानांमुळे नेमकं काय घडतंय हेच कळेनासं झालंय. यामुळे साहजिकच काही मोठे प्रश्न उभे राहतात. जर खरंच करार अंतिम झाला नसेल तर मग शेतकऱ्यांचे हित सुरक्षित आहे असं ठामपणे कसं म्हणता येईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत सरकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं विधान अधिकृतपणे नाकारत का नाहीये? हा संवादाचा अभाव आहे की यामागे आणखी काहीतरी आहे? हा सगळा गोंधळ समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे भारताने आजपर्यंत आपल्या कृषी क्षेत्राला इतकं जपलं का आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, हे काही आजचं धोरण नाहीये. कित्येक दशकं झाली भारताने जाणीवपूर्वक शेतीला आंतरराष्ट्रीय व्यापार करारांपासून दूर ठेवलंय. त्यामुळे हा जो नवीन करार होतोय ना, तो फक्त एक साधा करार नाही, तर भारताच्या एका मूळ धोरणालाच छेद देणारी गोष्ट आहे. आणि हे सर्वेक्षण देण्यासाठी सरकार एक महत्त्वाचं हत्यार वापरतं, ते म्हणजे आयात शुल्क. सोप्या भाषेत सांगायचं तर बाहेरून येणाऱ्या मालावर टॅक्स लावायचा, ज्यामुळे तो महाग होतो आणि मग आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी योग्य भाव मिळतो. पण हे संरक्षण का गरजेचं आहे याचं खरं कारण या स्लाइडमध्ये दिसतंय. मुद्दा भारतीय शेतकऱ्यांच्या कार्यक्षमतेचा नाहीये, तर जागतिक बाजारातल्या असमान स्पर्धेचा आहे. विचार करा, एका बाजूला सरकारकडून भरमसाठ सबसिडी घेऊन स्वस्तात माल विकणारे परदेशी शेतकरी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपले शेतकरी ज्यांना मिळणाऱ्या अनुदानापेक्षा जास्त रक्कम सरकार त्यांच्याकडून काढून घेते. ही लढतच बरोबरीची नाही. ठीक आहे, भारताचं धोरण तर कळालं, पण मग असा प्रश्न पडतो की अमेरिका भारताच्या कृषी बाजारात येण्यासाठी इतकी का धडपडतीये? या दबावामागचं नेमकं कारण काय? याचं उत्तर अमेरिकेच्याच एका व्यापार अहवालात सापडतं. झालंय काय की अमेरिकेत मका, सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन प्रचंड वाढलंय. त्याच भर म्हणून चीनने त्यांच्याकडून माल विकत घेणं कमी केलंय. आता हा जो अतिरिक्त माल पडून आहे तो विकण्यासाठी त्यांना भारतासारख्या एका मोठ्या बाजारपेठेची नितांत गरज आहे. आणि ही बाजारपेठ मिळवण्यासाठी अमेरिकेने थेट भारताच्या संरक्षण कवचावरच निशाणा साधला आहे. त्यांना काय हवंय? तर भारताने आयात शुल्क कमी करावं, जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे GM पिकांवरची बंदी उठवावी आणि दुग्ध व्यवसायातले काही नियमही बदलावेत. बरं, हे सगळं झालं धोरणात्मक पातळीवर. पण या धोरणांमुळे कागदावर जे बदल होतील त्याचा आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या शेतावर काय परिणाम होणार आहे? असं दिसतंय की सगळ्यात पहिला फटका बदाम, पिस्ता, सफरचंद, मका आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बसू शकतो. कारण या वस्तू स्वस्तात आयात झाल्या की आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला कोण विचारणार? त्यांचे भाव कोसळू शकतात. पण धोका फक्त थेट आयातीचा नाहीये, तो अप्रत्यक्षपणे कसा येऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. समजा अमेरिकेच्या GM मक्याला फक्त इथेनॉल बनवण्यासाठी जरी परवानगी दिली तरी अमेरिकेचं स्वस्त इथेनॉल भारतीय बाजारात येईल. मग आपल्या ऊसापासून बनणाऱ्या इथेनॉलची मागणी कमी होईल आणि याचा थेट फटका आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना बसेल. ही एक साखळी आहे. आणि फक्त शेतीच नाही, तर भारताचा जो प्रचंड मोठा दुग्ध व्यवसाय आहे तो सुद्धा धोक्यात येऊ शकतो. जर आयातीचे आणि पशुखाद्याचे नियम बदलले तर बाहेरून येणारे दुग्धजन्य पदार्थांमुळे ह्या क्षेत्रावर मोठं संकट ओढवू शकतं, जे लाखो लोकांच्या रोजगाराचं साधन आहे. आता हे झालं बाहेरून येणारं संकट. पण त्याचवेळी देशाच्या आत काय परिस्थिती आहे? या संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या किती पाठीशी उभा आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच एक धक्कादायक गोष्ट समोर येते.
बघा, एकीकडे शेतकऱ्यांसमोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं एवढं मोठं आव्हान उभं राहतंय आणि त्याचवेळी सरकारने शेतीवरच्या बजेटमध्येच कपात केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतीसाठी कमी निधी ठेवण्यात आलाय. त्यामुळे मूळ लेख काय म्हणतो की हा व्यापार करार म्हणजे काही एक सुट्टी घटना नाही, तर हे असं चित्र दिसतंय की सरकार हळूहळू शेतकऱ्यांच्या पाठिंब्यातून आपलं अंग काढून घेतंय आणि त्यांना त्यांच्या नशिबावर सोडण्याचा निर्णय घेते. आणि यामुळेच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. एका बाजूला वाढणारी जागतिक स्पर्धा आणि दुसऱ्या बाजूला कमी होणारं सरकारी पाठिंबा, या दुहेरी संकटाला भारतीय शेतकरी आणि त्यांच्या संघटना कसं सामोरं जाणार आहेत, या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या कृषी क्षेत्राचं भविष्य दडलेलं आहे.